किल्ले शिवनेरीवर शासकीय सोहळ्याची धूम, पारंपरिक पाळणाघाट, छत्रपती शिवरायांना अभिवादन, मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि शिंदेंकडून मानवंदना। पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले अतिक्रमण मुक्त झालेत। शिवनेरीला जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन दिलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ऐतिहासिक कार्याचा आढावा। किल्ले शिवनेरीवरील भाषणादरम्यान दादांच्या आठवणींना उजाळा देताना सुनेत्रा पवार या भाऊक, शिवनेरी हे दादांसाठी प्रेरणास्थान, शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा मी कधीच विसरणार नाही, सुनेत्रा पवार यांचं भाष्य। दादरमधील छत्रपती शिवाजी पार्कात राज्यपालांसह महापौरांकडून शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन। महाराष्ट्र सदनही शिवतेजानं उजळलं। संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत मंगलमय जन्मोत्सव सोहळा, तर आग्रा किल्ल्यावर देखील शासकीय कार्यक्रमाचा थाट। शिवजयंतीच्या निमित्तानं राज्यभरात ढोल ताशांच्या गजरात भव्य अशी मिरवणूक। मिरवणुकीमध्ये मावळ्यांचा ऐतिहासिक थाट, पारंपरिक वेशभूषा, लेझिम पथक आणि जय शिवाजीच्या जयघोषानं अवघा महाराष्ट्र झाला शिवमय। राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी भाजपमधील निष्ठावंतांची फिल्डिंग। मागील काही वर्षात भाजपमध्ये बाहेरून आलेल्यांना संधी। विनोद तावडे, रामदास आठवले, विजय रहाटकर, भागवत कराड, धैर्यशील पाटील यांच्या नावाची चर्चा। पायलटने दादांचं विमान मुद्दाम खाली आपटलं। कौटुंबिक अडचणींमुळे पायलटला ब्लॅकमेल करण्यात आलेलं का? रोहित पवार यांना ही शंका। मोठा स्फोट करण्यासाठी विमानात अतिरिक्त इंधन ठेवण्यात आल्याचाही केला दावा। अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी रोहित पवार हे लढतायत, त्यासाठी अनेकांना त्यांची काळजी वाटतेय। रोहित पवारांना सुरक्षा द्या, सुप्रिया सुळेंची सरकारला विनंती। मंत्री उदय सामंतांचं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत। मैत्री अशी ठेवायची की अनेकांची जळली पाहिजे। शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीचा फोटो पोस्ट करत सामंतांचा उद्धव ठाकरेंना टोला।